प्रोटीन किंवा प्रथिने असणाऱ्या आज आपण बोलूया शेंगदाणे या पदार्थाबद्दल. तर शेंगदाणे प्रोटीन किंवा प्रथिन असणाऱ्या पदार्थात भुईमुगाचे स्थान फार वरचे आहे. भुईमुग हा अतिशय पौष्टिक गुणाचा आहे. दूध, सोयाबीन या पदार्थात भरपूर प्रोटीन आहेत. पण भुईमुग जर नीट चावून खाल्ला, भाजून भाजून खाल्ला तर तो चटकन आपल्या अंगी लागतो. दूध व सोयाबीनच्या तुलनेत शेंगदाणे जास्त पाचक आहेत. बदाम, बेदाणा, जर्दाळू यांच्यापेक्षा मुठभर शेंगदाणे खाणे परवडण्यासारखे टॉनिक आहे. शेंगदाण्याच्या स्वयंपाकात वापर रुची आणणे याकरता होतो. सर्व खाद्यतेलात सर्वांना आवडणारे, परवडणारे असे हे गोडे तेल आहे. मलावरद, मस्तावष्ण, खडा होणे, पोटात वायू धरणे इत्यादी तक्रारीत खूप चूर्णे, सोनामुखी वगैरे इत्यादी घेण्यापेक्षा गोडे तेल पिलं तरी सुद्धा फायदा होतो. 7 ते 15 दिवसात गुण दिसतो. 3 चमचे गोडे तेल, थोडेसे मीठ, थोडी चिंच कोळून त्याचे पाव कप पाणी असे एकत्र मिश्रण उकळावे आणि थोडंसं आटवावे. तेल उरल्यावर गाळून सकाळी रिकाम्या पोटी व सायंकाळी 5 वाजता घ्यावे. प्रत्येक वेळा चहाप्रमाणे हे तेल ताजे तयार करावे. त्यामुळे वाळगोळा कमी होतो, खडा मोडतो, भूक चांगली लागते. शेंगदाण्याचे तेल, किंचित मीठ असे मिश्रण काढून पायाच्या बोटामधील भेगामध्ये चिखल्यांना घासून लावावे. चिखल्या एका रात्रीत बऱ्या होतात. पण शेंगदाणे पित्तकारक आहेत. त्वचाविकार, इसब, गजकर्ण, नायटा, सोरायसिस, आम्लपित्त, शीतपित्त, पोटदुखी, अल्सर, मूळव्याध, भगंदर, जखमा, कावीळ, जलोदर या विकारात शेंगदाणे खाऊ नयेत. असे हे शेंगदाण्याचे फायदे आहेत. शेंगदाण्याचे आपल्याला भरपूर पदार्थ करता येतात. ते आपण पुढच्या वेळेस पाहू.